चित्ती याती कुळ नाही चित्ती दया अंतरात बसे तुझा भाव तेथे नसे 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 उदारपणे मोदार उदारपणे मोदार उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार 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 अपना सारिखे करती अपना सारिखे करती याती कुळ नाही चित्ते याती कुळ नाही चित्ते कुळ नाही चित्ते याती कुळ नाही चित्ते कुळ नाही चित्ते याती कुळ नाही चित्ते विठोबार कुमारी संतांचा उपकार संताचा उपकार वर्णावया नाही पार अपना सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती दया अंतरात बसे तुझा भाव तेथे नसे अपना सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती उदारपणे उदार उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार अपना सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका या कुंदेंदु तुषार हारधवला या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती भीरदेवै सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा, शुक्लां ब्रह्म विचार सार परमा, माध्यम जगद्व्यापिनी वीणा पुस्तक धारिणी वेदां जाड्यांधकारा पहा, हस्ते स्फाटिक मालिका विदधती पद्मासने संस्थिता, वंदेतां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले, मचिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, विठाला 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 विठाला, ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता. स्वराचा थोडा आवाज कमी करा, स्वराचा थोडासा लय थोडा. संताचा उपकार, संताचा उपकार वर्णावया नाही पार, आपणा सारिखे करीती या ते कुळ नाही चित्ती. प्रस्तुत कीर्तन निरूपण सेवे करता निवडलेला अभंग, इको कमी ठेवा थोडस. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लेडवाळ भक्त उभ्या भारतवर्षामध्ये दक्षिण काशी म्हणून ज्या क्षेत्राची महती प्रसिद्ध आहे, श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा चार चरणाचा संत महापुरुषांनी जगावरती काय उपकार केला असं ज्या वेळेला नाथरायांना विचारलं, त्यावेळेला नाथ बाबांनी काय उत्तर दिलं, ते उत्तर म्हणजे आजचा अभंग आहे. विठाला विठाला अभंगाच्या चारही चरणाचा थोडक्यामध्ये भाव असा आहे, लक्ष देऊ नाही का? अभंगाच्या चारही चरणाचा थोडक्यामध्ये भाव असा आहे. विचारलं नाथ महाराजांना, काय हो नाथ बाबा, संत महापुरुषांनी जगावरती उपकार केला म्हणता, सांगा आम्हाला संत महापुरुषांनी जगावरती काय उपकार केला? नाथ महाराज म्हणतात, गड्या हो, संत महापुरुषांनी जगावरती काय उपकार केला याचं वर्णन करायला जर ही वाचा प्रवृत्त झाली, वाचा कुंठित व्हावी, वाचा बंद पडावी, असा अलौकिक स्वरूपाचा दिव्य उपकार संत महापुरुषांनी जगावरती केला. संताचा उपकार वर्णावया नाही पार. महाराज, त्या उपकाराचं थोडंसं स्वरूप आम्हाला सांगा. महाराज म्हणतात, भगवान परमात्म्याची भक्ती जीवनामध्ये करून, त्याची नाम साधना जीवनामध्ये करून जो अधिकार संतांना मिळाला, तो अधिकार संत महापुरुषांनी इतरांना देण्याचं काम आपल्या जीवनामध्ये केलं. आणि कोण कोणत्या याती कुळामध्ये जन्माला आला याचा विचार संतांनी केला नाही. आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती, याती कुळाचा विचार केला नाही. महाराज, आपल्याला मिळालेली एखादी गोष्ट दुसऱ्याला देण्याकरता माणसाच्या अंतःकरणामध्ये दया असावी लागते. ती दया संत महापुरुषाकडे आहे का? नाथ महाराज म्हणतात, दया अंतरात वसे, तुझा भाव तेथे नसे. तुझा भाव संतांच्या ठिकाणी नाही रे दादा. आणि या मृत्यू लोकामध्ये उदारामध्ये उदार जर कोण असतील तर आमचे संत आहेत. उदारपणे उदार, एका जनार्दनी निर्धार, आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. विठाला विठाला अत्यंत गोड भाव देणारा हा नाथ महाराजांचा अभंग मी तुम्हा वैष्णवांच्या समोर कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला आहे. अभंगावरती यथामध्ये अवकाश चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार. भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने, नवनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने, भगवान श्री मचिंद्रनाथाच्या या पवित्र दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला आपला हा पहिलंच वर्ष आहे.
मच्छिंद्रनाथ महाराजांचा उत्सव आणि त्या निमित्तानं भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण नाही ना, भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आरंभ झाला आणि या नाम सप्ताहातील आजची ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या देवस्थानचे मठाधिपती श्री हरिभक्तीपरायण परमपूजनीय परम आदरणीय आदेशनाथ महाराज यांच्या आज्ञेनुसार आजची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आहे. विठाला 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 अगदी भक्तिमय वातावरण आहे. श्रोते जरी कमी असले है का, गर्दी नाहीत परंतु दर्दी आहेत है का. 100ला 1 पुरेल इतके हुशार सर्व बसलेली मंडळी आहेत. आदेशनाथ महाराजांच्या सुंदर अशा नियोजनातून सप्ताहाचं पहिलंच वर्ष आहे. बरोबर आहे. पहिल्या वर्षी एवढं वातावरण तयार होत नसतं परंतु गोड वातावरण या ठिकाणी तयार आपण केले. आदेशनाथ महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. मंदिर इतकं देखणं आहे महाराज बरं का. फार मंदिरातल्या मूर्तीकडं पाहिलं बरं का, आमचंही कुलदैवत आहे ते म्हणून आम्हाला आत्मीयता आहे. भगवान श्री मच्छिंद्रनाथाची इतकी देखणी मूर्ती आपण या ठिकाणी बसवली. सुंदर मंदिर बांधलं आणि मंदिराची स्वच्छताही देखील खूप सुंदर आहे. देवस्थान कमिटीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. अगदी भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा 6व्या दिवसापर्यंत आलेला आहे आणि या 6व्या दिवसाची सेवा या ठिकाणी माझ्याकडे आहे. या कीर्तनाला साथ देण्याकरता एक एकाहुनी बळी रे अशी असणारी सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत बरं का. गायनाची साथ देण्याकरता उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव बरं का, महाराष्ट्रात अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत प्रत्येक क्षेत्रामधल्या. तसं सिनेमामधल्या जोड्या ठरलेल्या आहेत आहे का नाही, पैलवानामधल्या डोळ्या ठरलेल्या आहेत, चोराच्या बी डोळे आहेत ना काही काही जोड्या. तसं आमच्या क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अनेक गायक वादक मंडळीची प्रसिद्ध आहेत. गायक म्हटलं की जोडी लागते, एकमेकाचा आवाज मॅच झाला पाहिजे. त्या पद्धतीनं आमचे हरिभक्तीपरायण संगीत विशारद संगीत अलंकार महाराष्ट्र भूषण म्हटलं तरी वावगं होणार नाही. संगीत विशारद संगीत अलंकार प्रकाशजी महाराज कातखडे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजींना धन्यवाद. त्याचप्रमाणे संगीत विशारद संगीत अलंकार आमचे हरिभक्तीपरायण त्यांची आमची पहिलीच भेट आहे. ज्याच्या अगोदर काही भेट झाली नाही. किशोरजी महाराज शेळके महाराज, आतापर्यंत त्यांचं गायन फक्त यूट्यूबलाच ऐकायला भेटत होतं. आज साक्षात ऐकायला कान तृप्त होतील त्या मधुर त्यांचा आवाज आहे. गुरुजीचे शिष्य का आपल्या हो वा वा. म्हणून बाबांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. महाराजांना धन्यवाद. हरिभक्तीपरायण हनुमान महाराज इथलेच आहेत का, शेवगाव हनुमान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हनुमान बाबांना सुद्धा धन्यवाद. मृदंगाची साथ देण्याकरता उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे, मृदंग विशारद मृदंग अलंकार अशा कितीही पदव्या दिल्या त्यांच्या वादनाला कमी पडतील. आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज टिकुडे बाबा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद. त्याचप्रमाणे बरं का, एक काळ असा होता महाराज, कितीतरी गावची भजनं पखवाज वाजवणारा वाचून बंद होती. गुरुजी आपण आळंदीवरून गावाकडे येण्याच्या अगोदर एक 25 वर्षापूर्वीचा काळ पाहिला, 97, 98, 99 तो काळ जर पाहिला असा काळ होता. अनेक गावची भजनं वाजवणारा वाचून बंद होती. परंतु आमच्या स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी ब्रह्मीभूत सद्गुरू जोग महाराजांच्या वैभवशाली परंपरेमध्ये वैकुंठवासी पांडुरंग महाराज वैद्यबाबा होऊन गेले. वैद्यबाबांची कृपा या महाराष्ट्रावरती झाली. महाराष्ट्रात असं गाव नाही बुवा की ज्या गावामध्ये आज मी तिला पखवाज वाजवणारा नाही. हे आमच्या वैकुंठवासी वैद्यबाबांची कृपा या महाराष्ट्रावरती आहे. एक पखवाज वाजवणारा असला कितीतरी ठिकाणी 2-2, 3-3 जण शिल्लक असतात. तसं आमचे मृदंग विशारद मृदंग अलंकार आमच्या प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजींचे बंधू आहेत. राजेंद्रजी महाराज कातकडे गुरुजी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद. त्याचप्रमाणे ही सर्व बालगोपाल महाराज मंडळी जवळच आपल्या जवखेडे नावाचं गाव आहे, तिथं आमच्या वृद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित आहेत. विद्यार्थी उपस्थित आहेत, संस्थेचे अध्यक्षही उपस्थित आहेत. आमचे जिवलग मित्र गुरुबंधू 2008 ते 2011 पर्यंत सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही एका पाठाला 4ही वर्ष बरोबर होतो. ते नापास झाले नाही, मी नापास झालो नाही. म्हणून आमचे बाबासाहेबजी महाराज मतकर बाबा आमचे गुरुबंधू आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. शिष्टीमोले दादांना सुद्धा धन्यवाद. मंडपोले दादांना धन्यवाद. विनेकरी महाराज
अगदी बसलेली सर्व मंडळी आणि त्याचप्रमाणे आपलं हे कार्यक्रमाचं प्रक्षेपण यूट्यूबवरती करण्याकरता माऊली HD नावाचं चॅनल आहे, संगमनेर तालुका ज्यांचा आहे, आमचे हरिभक्तीपरायण ऋषीदादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊली HD फार प्रसिद्ध चॅनल आहे. दादांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि अगदी आपल्या संकल्पित वेळेमध्ये भगवान श्री सद्गुरू जोग महाराज, भगवान श्री कानिपनाथ महाराज, मच्छिंद्रनाथ महाराज मला जशी बुद्धी देतील त्या अनुषंगानं बरोबर आपल्या संकल्पित वेळेमध्ये 7 ते 9 विठाला 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 अभंग हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे बरं का. आणि अभंगाच्या द्वारा शांतीब्रह्म एकनाथ महाराज संत महापुरुषांनी जगावरती काय उपकार केला याचं चिंतन तुम्हा आम्हाला देतात. लक्ष देऊन ऐका. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश करायचा म्हटलं रे म्हटलं, आमच्या जोग महाराजांच्या वारकरी परंपरेची एक प्रघात आहे. कुठलाही अभंग सेवेला घेतला त्या अभंगाची प्रस्तावना मांडायची आणि प्रस्तावनेमधून मग पहिल्या चरणात प्रवेश करा की शेवटच्या करा, प्रस्तावनेमधून अभंग सोडवायचा. ही आमच्या जोग महाराजांच्या परंपरेचा नियम आहे. या अनुषंगानं आपण अभंगाची थोडक्यामध्ये प्रस्तावना पाहणार आहोत आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश करणार आहोत. पहा महाराज, अमूल्य किमतीचा नरदेह भगवान परमात्म्यानं तुम्हा आम्हाला या मृत्यू लोकामध्ये दिला. 4 पुरुषार्थ प्राप्ती करता हा मिळालेला नरदेह आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ मिळवण्याकरता परमात्म्यानं हे शरीर तुम्हा आम्हाला या मृत्यू लोकामध्ये दिलं. मग या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर या 4 पैकी एखादा तरी पुरुषार्थ जीवनामध्ये माणसाने मिळवला पाहिजे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. किती पुरुषार्थ मिळवले आपण बोला. पुरुषार्थ मिळवायला कोण निघालं महाराज? प्रपंच वाढवण्याकरता प्रत्येकाचे प्रयत्न आहेत, तुमचेही ना आमचेही. पुरुषार्थ मिळवायला कोण निघालं? परंतु या नरदेहात येऊन एकही पुरुषार्थ जर माणसाने मिळवला नाही, शास्त्रकार वर्णन करतात तस्य जन्म निरर्थका, हा त्या माणसाचं जीवन हे व्यर्थ आहे. म्हणून या नरदेहामध्ये आलं रे आलं 4 पैकी एखादा तरी पुरुषार्थ जीवनामध्ये माणसाने मिळवला पाहिजे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे ऐकायला थोडं अवघड वाटत असेल, थोडंसं सोप्या भाषेमध्ये सांगतो, लक्ष देऊन ऐका. 1 नंबर जग जिंकलं पाहिजे, 1 नंबर जग जिंकलं पाहिजे, 2 नंबर इंद्रिय जिंकले पाहिजेत, 3 नंबर काळ जिंकला पाहिजे आणि 4 नंबर देव जिंकला पाहिजे. 1 नंबर जग जिंकलं पाहिजे. बुवा आपण जग जिंकू शकतो का? होय बाळा, जग कशाला म्हणतात रे? जग बोल. पाण्याचा नाही बाळा. बरं, जग कशाला म्हणतात? जग अहिल्यानगर जिल्हा म्हणजे जग नाही रे दादा. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे जग नाही, महाराष्ट्र म्हणजे सुद्धा जग नाही. भारत देशासारखे शेकडो देश ज्या वेळेला आपण एकत्र करू त्यावेळेला जग या 2 अक्षरी शब्दाची निर्मिती होते. आपण जग जिंकू शकत नाही. का जिंकू शकतो? आपण शहरी भागामध्ये राहणारी मंडळी आहात, काही लोकांना घर जिंकता येणार बा गुरुजी. घरात किती माणसं असतात? मुलांनो, ए टोपी पुढा बाजूला ठेवू. घरात किती माणसं असतात रे बाळा? 5. हा मोजले त्याने तिथले लगे. हा, छोटा परिवार सुखी परिवार अलीकडे ही संकल्पना लागू झाली. हा, 4, 5, 6 माणसं घरामध्ये आपल्या असतात. आपल्याला ती सारी मनं एका ठिकाणी येत नाहीत महाराज. आपण जग कधी जिंकणार? आपण जग जिंकू शकत. गाव लवकर जिंकता येत नाही गुरुजी. गाव, तालुका, आता हे वातावरण होऊन गेलं, तालुका जिल्हा जिंकायचा आहे का नाही? गाव लवकर जिंकता येत नाही महाराज. हा, गाव लवकर जिंकता येत नाही. मी एक बार ट्राय घेतली गुरुजी गाव जिंकायची. सरपंच व्हायला गेलो होतो एक बार. टांगा पलटी घोडे फरार. नाही महाराज, एवढं सोपं नाही. गाव आपण जिंकू शकत नाही, जग कधी जिंकणार? परंतु जगाचा इतिहास जर पाहिला, अनेक महापुरुषांनी या जगावरती सत्ता गाजवली. विठाला विठाला माझ्या विश्व माऊली ज्ञानोबरायाला उपाधी दिली जाते. विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती,
ज्ञानोबारांना उपाधी दिली जाते काय? विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्याकरता माझ्या ज्ञानोबारायनं रे दादा गीतेवरती टीका केली आणि ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ तुमच्या आमच्या उद्धाराकरता लिहून दिला. जगामध्ये आज माझ्या ज्ञानोबाराच्या तत्वज्ञानावरती वेगवेगळे शोध लागतात. जगात असा देश नाही गड्या ज्या देशामध्ये माझ्या ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी वाचली जात नाही. आम्ही ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये जातो. तुम्ही अनेक जण येत असाल ज्ञानोबाराच्या सोहळ्यात. परदेशातून लोक ज्ञानोबाराच्या सोहळ्यात येतात. थायलंड, जपान, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी वेगवेगळ्या देशातली लोक ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये येतात. बरं का, डोक्यावरती ज्ञानेश्वरी घेतात, डोक्यावरती गाथा घेतात आणि आनंदाने ज्ञानोबारायचं भजन करत करत सोहळ्यामध्ये चालतात. क्या ज्ञानेश्वरीने लिखा है, क्या तुकोबाने लिखा है. त्या परदेशातल्या लोकांची वाक्यात मला बोलायचा भाव एवढा आहे. ज्ञानोबारायानं जगावरती सत्ता गाजवली. आपण जग जिंकू शकत नाहीत. पहिला पुरुषार्थ आपल्या हातून गेला. 2 नंबरचा पुरुषार्थ इंद्रिय जिंका. इंद्रिय तरी आपल्या ताब्यात आहेत का? थोडा गेन द्या पायाला. इंद्रिय आपल्या ताब्यात आहेत? इंद्रिय सुद्धा आपल्या ताब्यात नाही. संत महापुरुषांनी इंद्रिय जिंकली. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. 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 काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. संत महापुरुषांनी इंद्रिय जिंकले. आपले इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये नाहीत बुवा. बरं का, 2 नंबरचा पुरुषार्थ आपल्या हातून गेला महाराज. इंद्रिय आपण जिंकू शकत नाही का? जिंकू शकतो. एखाद्या गावात एखादा दारू पिणारा व्यक्ती असतो गुरुजी. आपण जर त्याला म्हटलं ना, ए राजा दारू पिऊ नकोस गड्या, दारू पिणं फार वाईट आहे. तू दारू पित नाहीस, दारू तुझा पैसा पिते. तू दारू पित नाहीस, दारू तुझी प्रतिष्ठा पिते. तू दारू पित नाहीस, दारू तुझ्या मुलाबाळांना पिते. दारू तुझं पूर्ण प्रपंच पिते. किती सांगा ते ऐकत नाही. उलट ते म्हणतं चांगलं सांगणाराला हे सांगतच असतात. काय म्हणतं ते? हे सांगतच असतात. काही काही तर याच्या पुढे जाऊन बोलतात यांचा सांगायचा धंदाय म्हणतात. काही काही इथं थांबतात, काही काही याच्या पुढच्या फाटा घेतात. सांगायचं नाही तर खातेन काय, इथपर्यंत लोक बोलतात महाराज. अरे बरं का, तुकडोजी महाराजांची वाणी सांगते आपल्याला, तरुण पण मिळाले ना दादा, व्यसनाच्या आहारी जाऊन आयुष्य भस्म करू नका, इंद्रियावरती ताबा मिळवा. महाराज म्हणतात पहा, अरे माझ्या तरण्या, अरे माझ्या तरण्या, नको जाऊ मरण्या, का जीवाला लावतोस घोरण्या. अरे माझ्या तरण्या, नको जाऊ मरण्या, का जीवाला लावतोस घोरण्या. देव्यसन सोडून हे, देव्यसन सोडून हे, किती करू मी मन धरण्या हे ना. तरुण पण मिळाले, व्यसनाच्या आहारी जाऊन माणसानं आयुष्य भस्म करू नये. आपण इंद्रिय जिंकू शकत नाहीत. इंद्रिय जिंकले माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी. बरं का, भंडारा डोंगरावरती समाज महाराज भजन करायला गेले रे गेले. ज्या लोकांना तुकोबाराचा परमार्थ पाहत नव्हता, तुकोबाराची विटंबना करण्याकरता रूपवान स्त्रिया डोंगरावरती पाठवल्या जायच्या. माझ्या महाराजांचे उद्गार यायचे, जाईव तू माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत सद्गुरू भगवान बाबा होऊन गेले. नको ती आळ लोकांनी बाबांच्या वरती घेतली. का इंद्रिय बाबांचं जीवन होतं, इंद्रियावरती ताबा होता. ज्या इंद्रियामुळे नको ती आळ समाजाने घेतली, बाबांनी ठरवलं ज्या इंद्रियामुळे समाज त्रास देतो ती इंद्रिय ठेवायची नाही. इंद्रिय कापून टाकले.
काय ताकद होती संतत्वाची, ज्या ठिकाणी रक्ताचे थेंब पडले तुळशीची झाडं त्या ठिकाणी निर्माण झाली. हे संतांची इंद्रिय जिंकल्याची उदाहरण आहे. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथ, आरती भगवान बाबा. हे संत भगवान बाबांचं जीवन आहे. आपण इंद्रिय जिंकू शकत नाहीत. 2 नंबरचा पुरुषार्थ आपल्या हातून गेला. 3 नंबरचा पुरुषार्थ आहे काळ जिंका. काळ तरी आपण जिंकू शकतो का? उलटतो काळ आपली मिनिटाला वाट पाहतो. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. गुरुजींनी गोड प्रमाण दिलं. काळ आपली मिनिटाला वाट पाहतो. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आपण काळ जिंकू शकत नाही का? जिंकू शकतो? आहे कोणी इथं एखादा काळ जिंकणारा? नाही गड्या. ज्या दिवशी तो काळ आपल्याला घेण्याकरता येईल त्या दिवशी आपल्याला उभ्या पावलानं त्याच्याबरोबर जावं लागणार आहे. काळ आपण जिंकू शकत नाहीत. काळ जिंकला संत महापुरुषांनी. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. संत महापुरुषांनी काळ जिंकला बरं का. आपण काळ जिंकू शकत नाहीत. उलट तो काळ आपली मिनिटाला वाट पाहतो. काळ आपल्या रोज जवळजवळ येतोय. महाराजांचे शब्द आहेत पहा. काळ जिंकू शकत नाहीत. उलट तो काळ आपली मिनिटाला वाट पाहतोय. महाराज म्हणतात काळ रोज नित्य नियमानं आपल्या जवळ येतोय. गेले बघा आमच्या जीवनातले 37 वर्ष. अजून पुढे किती आपण जगू सांगता येत नाही. बाबा तुमचे किती गेले? 38 गेली. 1च वर्षाचा फरक आहे. हा बरं का. काळ गेले आपल्या जीवनातले 37 वर्ष. आता किती राहिले अजून सांगता येत नाही. महाराज क्या इस जिंदगी की पकरी आस, हातो लिया नाही तेरा घास. हातात घेतलेला घास मुखामध्ये जाईल याची सुद्धा राजू महाराज आपण शाश्वती देऊ शकत नाही. महाराज म्हणतात पहा. काळ जवळ आला रे, काळ जवळ आला रे, काळ जवळ आला रे, काळ जवळ आला रे. भव नदी उतार रे, उतार रे, भव नदी उतार रे, भव नदी उतार रे. काळ आपल्या जवळ येतोय. काळ सुद्धा आपण जिंकू शकत नाही. पहा महाराज 3 नंबरचा पुरुषार्थ आपल्या हातून गेला. जग जिंकलं ज्ञानोबरायानं, इंद्रिय जिंकले माझ्या भगवान बाबांनी, काळ जिंकला माझ्या तुकोबरायांनी, आधी करून संत महापुरुषांनी. इच्छामरणी होते संत महात्मे. वाटलं तेव्हा या मृत्यू लोकामध्ये आले, वाटलं तोपर्यंत राहिले रे दादा. आणि ज्या दिवशी वाटलं आता राहायचं नाही त्या दिवशी उभ्या पावलानं निघून गेले. संत महापुरुषांनी इंद्रिय जिंकले, काळ जिंकला. चौथा पुरुषार्थ आहे देव जिंका. देव तरी आपण जिंकू शकतो का नाही महाराज? देव बरं का. इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत त्याला भगवान म्हणतात. काळ ज्याच्या ताब्यात आहे त्याला भगवान म्हणतात बरं का. जग ज्याच्या सृष्टी हातानं चालतं त्याला भगवान म्हणतात. तो देव मात्र आपण जिंकू शकतो. देव जिंकायचा असेल, भगवान श्री मच्छिंद्रनाथाची कृपा जीवनामध्ये करून घ्यायची असेल, फक्त जीवनामध्ये एकच गोष्ट लागते बघा. अंतःकरणामध्ये देवाच्या विषयी भाव लागतो. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव जिंकायचा असेल मनी नाही भाव, मने देवा मला पाव पाव वडापाव
भजे पाव आहा. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव आशान भेटायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र. मनामध्ये भाव असेल तर देव जीवनामध्ये प्राप्त करून घेता येतो. ज्या नाथ बाबांचा अभंग आपण सेवेला घेतलाय. नाथ महाराजांनी जग जिंकलं, इंद्रिय जिंकले, यवन 108 वेळेला अंगावरती थुकला. नाथ महाराजांनी त्याला प्रसाद देऊन मुक्त करून टाकलं. नाथ महाराजांनी काळ जिंकला, 3 वेळेला काळ नाथांनी परत लावला होता आणि नाथ महाराजांनी देव सुद्धा जिंकला. श्रीखंड्याच्या रूपानं परमात्म्यानं 36 वर्ष माझ्या नाथांच्या दरबारात काम केलं. श्रीखंड्या चंदन उगळून करी भगवान परमात्म्यानं श्रीखंड्याच्या रूपानं देवाच्या नाथाच्या दरबारामध्ये 36 वर्ष काम केलं. नाथ महाराजांनी देव जिंकला, जीवनामध्ये देव मिळाला. आता जीवनात काही मिळवायचं शिल्लक राहतं का? देव भेटला, काही मिळवायचं शिल्लक राहिलं नाही, तरी सुद्धा संत महात्मे जीवन जगतात. एकमेव कारण जर का असेल ना दादा, बरं का, तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरता. तुका म्हणे आता उरालो उपकारा पुरता. तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरता संत महात्मे जीवन जगतात. जेवढे म्हणून या महाराष्ट्रात संत झाले, बरं का, या परंपरेनं मच्छिंद्रनाथाच्या आदिनाथ महाराज आदिनाथांच्या नवनाथांच्या परंपरेनं या वारकरी संप्रदायाचा उगम आहे महाराज. बरं का, उपकार केले या परंपरेनं, मच्छिंद्रनाथाच्या परंपरेनं वारकरी संप्रदाय. निवृत्तीनाथांना जो बोध मिळाला या परंपरेचा आहे. मला बोलायचा भाव एवढा आहे, उरलेलं जे जीवन संतांचं असतं ते तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरता असतं. मग या सृष्टीमध्ये अनेक गोष्टी आहेत गड्या, त्या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीच्या उपकाराचं वर्णन शब्दामध्ये करता येतं, परंतु संत महापुरुषांनी जो उपकार केला त्याचं वर्णन शब्दामध्ये होत नाही. नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. संताचा उपकार, संताचा उपकार, संताचा उपकार, संताचा फक्त इकडंच ऐकायला भेटत बरं का, नाही तर अलीकडं फार राडा झाला बरं का आमच्या संप्रदायात सुद्धा. ते पिक्चरच्या चाली त्या नको धिंगाणा झाला चौकर, परंतु आमच्या गुरुजींच्या वरती बरं का, आमच्या
पैठणला गुरुवर्य रखमाजी बाबा यांच्याकडे ज्यांचं अध्ययन झालं जोग महाराजांच्या परंपरेमध्ये, त्याच्यामुळं वायफट चाली सुद्धा कधी यांच्याकडून ऐकायला मिळणार नाहीत. हे फार आणि त्यात पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी यांची तालीम, गुरुजीकडे जे भांडवले ते दुसरं कोणी गायची सुद्धा हिंमत करत नाही, फार अवघड आहे. त्या दिवशी आमच्या गुरुजींनी कराळे महाराजांच्या माऊलीच्या मंदिराचं उद्घाटन होतं. इतका गोड अभंग गायला, कुठलं संगीत नाही, पखवाज नाही, तबला नाही, फक्त तानपुरा लावून कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा, इतका गोड. पहा महाराज, हे महाराष्ट्रात अशी मोजकी माणसं आहेत महाराज बरं का. अलीकडं नवीन नवीन फॅट येऊ लागलं बरं, फॅड येऊ लागलं, परंतु गुरुजींकडं फार जुन्या चालीचा ठेवा आहे. गुरुजींना धन्यवाद. पहा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, संत महापुरुषांनी जगावरती काय उपकार केला याचं वर्णन शब्दामध्ये होत नाही. संताचा उपकार वर्णावया नाही पार बरं का. याच अनुषंगानं अनेक प्रमाण आहेत, अनेक अभंग आहेत. काय सांगू आता संताचे उपकार, माझ निरंतर जागविती केले उपकार सांगू मी काय. बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांचे देखील पाय, दिले अक्षय अभय दानगा. संत महापुरुषांनी जगावरती उपकार केला, केला जगासी उपकार, तारी येले नारी नर बरं का. संत महापुरुषांनी तुमच्या आमच्यावरती उपकार केला बरं का. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय, आई वडील सुद्धा आपल्यावरती उपकार करणार नाहीत बरं का. आई वडिलांना उपकार केला, काय उपकार केला, आपल्याला जन्माला घातलं, परंतु या नरदेहामध्ये आल्यानंतर काय केलं पाहिजे याची जाणीव जर खऱ्या अर्थानं करून दिली असेल तर ती संत महापुरुषांनी करून दिली. या नरदेहात आल्यानंतर काय केलं पाहिजे बरं का, संत महापुरुषांनी तुम्हा आम्हाला जाणीव करून दिली. हा फार मोठा उपकार संत महापुरुषांनी तुमच्या आमच्यावरती केला. उपकाराबद्दल तर बोलायचं ठरलं, अनेक गोष्टी परोपकार करतात बरं का. नदी उपकार करते, गाय उपकार करते, झाड उपकार करतं, जमीन धरणी माता सुद्धा आपल्यावरती उपकार करते, आपल्याला खायला अन्न धान्य देते बरोबर आहे ना. कोण देतो आपल्याला खायला धान्य? करोडपती असाल रे दादा तुम्ही, करोडपती असाल, हिरे नाही खाऊ शकत तुम्ही, भूक लागली तर जमिनीतून पिकलेलं अन्नच तुम्हाला खावं लागतं. मला बोलायचा भाव एवढा आहे, धरणी मातेनं तुमच्या आमच्यावरती फार मोठे उपकार केलेत. नदी उपकार करते, गाय उपकार करते, आई वडिलांना आपल्याला जन्म दिला, हे आपल्यावरती आई वडिलांचे फार मोठे उपकार आहेत पहा बरं का. म्हणून अनेकांनी जसे उपकार तुमच्या आमच्यावरती केले तसे संत महापुरुषांनी तुमच्या आमच्यावरती उपकार केला. काय उपकार केला, या नरदेहामध्ये आल्यानंतर काय केलं पाहिजे याची जरूर जाणीव करून देण्याकरता तुम्हा आम्हाला जाणीव करून देत असताना वेगवेगळ्या अभंगाच्या द्वारा प्रबोधन केलं आणि भक्त मार्ग दाखवण्याचा प्रयत्न संत महापुरुषांनी केला. मग तुम्ही आम्ही नामस्मरण करावं याच्याकरता महाराज संत महात्मे तुमच्या आमच्यामध्ये आले, तुमच्या आमच्यासारखं वागायला लागले आणि तुम्हा आम्हाला हाका मारून सांगितलं, हकारो नि सांगे तुका नाम घेता राहू नका. हाका मारून सांगितलं नामस्मरण करा. लोकांनी ऐकलं नाही, महाराजांना वाटलं यांना हाका मारून कळत नाही, दुसरी स्टेप वापरली, कर जोड नवी नवी तो तुम्हा, नका करो संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तरी सुद्धा लोकांनी ऐकलं नाही. हा तिसरी स्टेप वापरली महाराजांनी, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो बोला मुखी नाम, करे टाळे बोला मुखी नाम, नाम विठ्ठल विठ्ठल म्हणावे उमेरा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे उमेरा, करे टाळे बोला
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, तिसरी स्टेप वापरली. संत महात्मे तुमच्या आमच्या पायाला लागले, तरी सुद्धा लोकांनी ऐकलं नाही. मग मात्र संताला सुद्धा राग येतो बरं का. कधी कधी राग येतो. कठीण शब्द वापरले, किती सांगू तरी नाही कधी बडची पुढे शिंदळीचे रडतील. माझे तुकोबारायत म्हणतात, नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. हे कठोर शब्द सुद्धा संत महापुरुषांनी बोलले. का बोलले? तुम्ही आम्ही नामस्मरण करावं याच्याकरता संत महापुरुषांनी तुमच्या आमच्यावरती फार मोठा परोपकार केला बघा. बरं का, अनेकांचे जसे उपकार आहेत ना, तसं संत महापुरुषांनी तुमच्या आमच्यावरती उपकार केला. बरं का, आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बरं का ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी लिहिली. श्री क्षेत्र नेवासा जवळ आहे. या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अशी अनेक तीर्थक्षेत्र आहेत बरं का, अनेक तीर्थक्षेत्र आहेत. तसंच याच जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र भगवानगड आहे. संत महापुरुषांनी समाजाला भक्ती मार्ग दाखवण्याच्या पलीकडे काही केलं नाही. एकच उदाहरण सांगतो, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करतो. वैकुंठवासी सद्गुरू भगवान बाबाच्या जीवनामधला तुम्ही कधी ऐकला असेल नसेल, फार गोड प्रसंग आहे आमच्या बरं का. संत महापुरुषांनी समाजाला भक्ती मार्ग दाखवण्याच्या पलीकडे दुसरं काम केलं नाही. बीड जिल्ह्यामध्ये धारूर नावाचा तालुका आहे. बीड जिल्ह्यामध्ये धारूर नावाचा तालुका आहे आणि त्या धारूर तालुक्यामध्ये एक कासारी बोडखा नावाचं गाव आहे. त्या कासारी बोडखा गावामध्ये गुरुजी अशी परंपरा होती, हनुमंतरायाच्या मंदिराच्या शेजारी एक रोकडेश्वराचं मंदिर होतं. काय त्यांचं जुनं अधिष्ठान असेल गावकऱ्यांचं. दीपावली झाल्यानंतरची पौर्णिमा येते, प्रत्येक पौर्णिमेला वर्षातली जी दीपावली झाल्यानंतर पौर्णिमा येते त्या भागामध्ये त्या पौर्णिमेला रोकडी पौर्णिमा म्हणण्याचा प्रघात आहे. प्रत्येक वर्षी त्या गावामध्ये त्या रोकडी पौर्णिमेला प्रत्येक घरातून एक बोकड त्या देवासमोर कापलं जायचं. बोकड त्या देवासमोर कापलं जायचं. ही घटना कळाली सद्गुरू भगवान बाबाला. भगवान बाबांनी ठरवलं काही झालं तरी चालेल, कासारी बोडक्याची हत्या बंद करायची ठरवलं भगवान बाबांनी. दीपावली झाली, दीपावलीच्या तिसऱ्या दिवशी पौर्णिमा होती. भगवान बाबा त्यांचे प्रेमाची टाळकरी होती लाला महाराज पाडळीकर. लाला महाराजाला बोलतात, लाला तांगा झुपा, आपल्याला कासारी बोडक्याला जायचंय. काय हो बाबा, काय आहे? चाल म्हटलं ना चाल, बाकी चौकशी करायची नाही. गाडीत बस म्हटलं बसायचं. तांगा झुपा, तांगा झुपला. ऐश्वर्य संपन्न साधू भगवान बाबा यांचा तांगा कासारी बोडका गावात आला. हजारो समाज भगवान बाबाच्या दर्शनाला उपस्थित राहिला. दिवस मावळतीकडे झुकला. बाबा म्हटले, गड्या हो, मला तुमच्या मंदिरामध्ये हरिपाठ करायचा आहे. हरिपाठ झाला, जेवण झालं, 7-8 वाजलेले आहेत. भगवान बाबा म्हटले, मला आज तुमच्या गावात कीर्तन करायचे. मला तुमच्या गावात कीर्तन करायचे. तुमच्या लक्षात आलं असेल कशा करता कीर्तन करायचं होतं? गावातली हत्या बंद करायची होती. टाळ पखवाज विना साहित्य गोळा केलं. 1962-63 ची घटना आहे. टाळ पखवाज स्पीकर त्या काळात असेल नसेल कोण जाणे. कीर्तन भगवान बाबांचं चालू झालं. बाबांचा मुख्य हेतू कीर्तन करायचा होता, हत्या बंद करायची होती. अभंगही त्याच तोला मोलाचा घेतला. मांस खाता हौस करी, जोडो निवैरी ठेविला. अनेकांच्या कापिती माना, निष्ठुरपणा पार नाही. हा अभंग बाबांनी कीर्तना करता घेतला. बाबांचं कीर्तन चालू झालं. महाराज 2 तास बाबांनी कीर्तन केलं पहिल्या चरणावरती. 2 तास कीर्तन केलं पहिल्या चरणावरती. मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेविला. बाबा म्हटले, गड्या हो, 11 वाजले, आजचं कीर्तन संपलं. राहिलेले 3 चरण पुढच्या वर्षी नाही म्हटले. आमच्यासारखे म्हणते, आम्हाला अपेक्षा असते पुन्हा गावात यायची. बाबा म्हटले, राहिलेले 3 चरण उद्या पाहू. लोकांना इतका आनंद झाला, वा, भगवान बाबांचं कीर्तन आपल्याला उद्याही ऐकायला मिळणार. दुसऱ्या दिवशी तांग्या बैलांना हजारो समाज बाबाच्या कीर्तनाला आला. दुसऱ्या दिवशीचं बाबाचं कीर्तन चालू झालं. दुसऱ्या दिवशी बाबांनी कीर्तन केलं दुसऱ्या चरणावरती. अनेकांच्या कापिती माना, निष्ठुरपणा पार नाही. या चरणावरती 2 तास बाबांनी कीर्तन केलं. बाबा म्हटले, गड्या हो,
कालचं आणि आजचं कीर्तन तुम्ही कसं ऐकलंय याच्याशी मला घेणं देणं नाही. फक्त 2 मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. 2 मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. बाबांनी अशी गळ्यातली तुळशीची माळ बाहेर काढली. तुळशीची माळ बाहेर काढली. समोरच्या समाजाला विचारलं, बोला मंडळी, माझ्या हातामध्ये काय आहे, माझ्या हातामध्ये काय आहे. लोकांनी सांगितलं, बाबा एवढं नाही होय आम्हाला कळत. बाबा तुमच्या हातात तुळशीची माळ आहे. बाबांनी ती गळ्यातली माळ हातामध्ये काढून घेतली. गळ्यातली माळ हातात काढून घेतली. आता मी काय केलंय. लोक म्हटले, बाबा गळ्यातली माळ हातामध्ये काढून घेतली. बाबा म्हटले, फक्त आता 2 मिनिट लक्ष माझ्याकडे द्या. 2 मिनिट फक्त माझ्याकडे लक्ष द्या. हां, बाबाच्या कीर्तनाच्या व्यासपीठावरती उभे होते आणि असं समोर रोकडेश्वराचं मंदिर होतं. गळ्यातली माळ हातात घेतली होती. हातात माळ बाबांच्या होती. बाबा चालत 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 रोकडेश्वराच्या मंदिरामध्ये गेले आणि हातातली माळ त्या रोकडेश्वराच्या गळ्यात घातली आणि पुन्हा व्यासपीठावरती आले आणि लोकांना विचारलं, बोला मंडळी, मी मंदिरामध्ये जाऊन काय केलंय. लोकांनी जे पाहिलं होतं ते सांगितलं. बाबा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन रोकडेश्वराच्या गळ्यामध्ये माळ घातली. बाबाला सुद्धा हेच पाहिजे होतं. बाबा म्हटले, गड्या हो, आजपासून तुमचा रोकडेश्वर काय झाला. आलं नाही तुमच्या लक्षात. आजपासून तुमचा रोकडेश्वर माळकरी झाला. उद्या कोणीही याच्या समोर बोकड कापायचं नाही. सर्वांनी होकार दिला बरं का. सर्वांनी होकार दिला. सारी लोक आपापल्या घरी झोपायला गेले. तिसऱ्या दिवशी पौर्णिमा होती. पौर्णिमेचा सूर्य उगवला. बाबा त्याही दिवशी गावात मुक्कामाला थांबले. सकाळी स्नान वगैरे झालं. पारावरती बाबा बसले. गोरगरीब जे लोक होते ना गुरुजी, ते म्हटले, नको रे बाबा शाप देते, आपल्याला हत्या करायची नाही. गावात एक 250 एकर वलं होतं. गावात एक 250 एकर वलं होतं. त्याच्यात 5 बोकडाचं नवस. 5 बोकडं वाजवत गाजवत देवाच्या समोर कापायला घेऊन आला. हातामध्ये धारदार शस्त्र आहे, सुरा आहे. भगवान बाबांनी पाहिलं, गोरगरीब नाही आले गड्या, पण गावच्या मुखियाला कुठं दम निघतोय. बाबा म्हटले, गड्या याला काहीतरी समजवलं पाहिजे. बाबा चालत चालत गेले त्याच्याजवळ. काय हो पाटील, 2 दिवस गावात कीर्तन केलंय, हत्या करू नका याच्याबद्दल प्रबोधन केलंय, तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी कापण्याकरता आलात, हत्या करण्याकरता आलात. तो बाबाला बोलू लागला, बाबा तुम्हाला जी हत्या बंद करायची ना, तुमच्या गडाच्या परिसरात जाऊन करायची, आम्हाला येऊन तत्वज्ञान सांगायचं नाही. महाराज भगवान बाबा म्हटले, पाटील तुम्हाला हत्या करायचीच का. तो म्हटला, हो करायचीच. बाबांचे शेवटचे शब्द त्याच्या कानावरती पडले. बाबा म्हटले, पाटील तुम्हाला जर हत्याच करायची असेल ना, तुम्हाला जर हत्याच करायची असेल, या भगवान बाबाची एकच विनंती आहे, ज्या शास्त्रानं तुम्ही बोकडाची मान कापणार आहात, ज्या सूर्यानं तुम्ही बोकडाची मान कापणार आहात, त्या सूर्यानं अगोदर काय करा, या भगवान बाबाची मान कापा. मग मात्र त्याच्या हातातलं शस्त्र गळून पडलं. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. बाबांचे पाय धरले, बाबांचे पाय धरले आणि बाबाला म्हटलं, बाबा सांगा ना बाबा, मग आम्ही आज आमच्या रोकडेश्वराला नैवेद्य कशाचा दाखवायचा. बाबा म्हटले, आजही मी 10 ते 12 कीर्तन करणार आहे. कीर्तन झाल्यानंतर जेवढे लोक कीर्तनाला येतील तेवढ्या लोकांना पुरणपोळ्याच्या भंडाऱ्याचं जेवण द्यायचं आणि रोकडेश्वराला सुद्धा पुरणपोळ्याचाच नैवेद्य दाखवायचा. तेव्हापासून आजतागायत त्या गावामध्ये पुन्हा त्या रोकडेश्वराच्या समोर हत्या झाली नाही. भगवान बाबांनी 1963 साली रोकडेश्वराच्या गळ्यामध्ये घातलेली माळ आजही त्या रोकडेश्वराच्या गळ्यात पाहण्याकरता मिळते. 2 वेळा त्या गावात कीर्तन करून आलो. मला बोलायचा भाव एवढा आहे, संत महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये अज्ञानी लावावे सन्मार्गासी, याच्या पलीकडे दुसरं काम आपल्या जीवनामध्ये केलं नाही. हा फार मोठा उपकार संत महापुरुषांनी तुमच्या आमच्या जीवावरती केला. तुम्हा आम्हाला भक्ती मार्ग दाखवण्याचं काम संत महापुरुषांनी केलं. म्हणून नाथ महाराज म्हणतात, संतांचा उपकार वर्णावया नाही पार. महाराज बऱ्याच वेळचं चाललंय उपकार उपकार, नेमकं उपकार काय केला याचं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणात. वा वा,
अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, संतांच्या संगतीमध्ये जो आला त्याला त्यांनी आपल्यासारखं बनवलं. आपणा सारखे करीती याती कुळ नाही चित्ती. बरं का, या गोष्टी फक्त संतच करू शकतात. आपणासारखे करीती का दुसरं कोणी करू शकतं? नाही करू शकत. एखाद्या श्रीमंताच्या जवळ श्रीमंत, बरं का, एखादा श्रीमंत माणूस असेल आणि त्याच्याजवळ गरीब माणूस गेला, तो श्रीमंत माणूस त्याला श्रीमंत बनवतो का? नाही बनवत महाराज. हा गुण फक्त दुर्मिळ आहे, तो संताकडे पाहण्याकरता मिळतो. नाथ बाबांच्या संगतीमध्ये गावबा नावाचे थोर संत होऊन गेले. अनपड होते गावबा महाराज, लिहिता वाचता येत नव्हतं. नाथ महाराजांची कृपा त्यांच्यावरती झाली. अर्ध भावार्थ रामायण आमच्या गावबा महाराजांनी लिहिलं. बरं का, आपणा सारखे करीती याती कुळ, याती कुळाचा विचार वारकरी संप्रदायानं केला नाही. न पाहे याती कुळाचा विचार, चोखा मेळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. आमचा पांडुरंग परमात्मा चोखोबाला जवळ करत होता. 18 पगड जातीचे संत आमच्या भगवान परमात्म्यानं जवळ घेतले होते. विठू माझा लेकुरवाळा. बरं का, हे आमच्या परमात्म्याचं ब्रीद वाक्य आहे. मला बोलायचा भाव एवढा आहे, आपणा सारखे करीती याती कुळ नाही चित्ती. संतांच्या जंगतीमध्ये जो येईल त्याला ते आपल्यासारखं बनवतात. बरं, याती कुळ नाही चित्ती. आणि वारकरी संप्रदायानं कधी याती कुळाचा विचार केला नाही. बरं का, अनेक संत महापुरुषांच्या संगतीमध्ये वेगवेगळे महापुरुष आले, त्यांना आपल्यासारखं बनवलं आणि कोणाच्याही याती कुळाचा विचार संतांनी केला नाही. अलीकडं महाराष्ट्रामध्ये जातीवाद वाढायला लागला. बरोबर आहे, फार मोठी कीड लागली या महाराष्ट्राला. जातीवाद वाढायला नाही पाहिजे गड्या. सप्ताहातले कीर्तन सुद्धा जातीवरती घ्यायला लागले. इथपर्यंत महाराष्ट्रात या गोष्टी येऊन पोहोचल्या. फार शिवकांतिक आहे महाराज. बरं का, अरे आमच्या संत महापुरुषांनी ज्ञानोबराच्या संगतीमध्ये एक वेश्येची मुलगी आली हो. नाव होतं तिचं कान्होपात्रा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. ज्ञानोबराची कृपा तिच्यावरती झाली. कान्होपात्रे जा पंढरीला, जगाचा मालक तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कान्होपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. याला म्हणतात मिक्सर. जो सोर निघत नाही तो बी निघतो कधी कधी कधी. अशी सिस्टीम असते महाराज, स्वरात गायला की बेसुरात वाटत. बरं का, वारकरी संप्रदायानं कधी याती कुळाचा विचार केला नाही. चोखोबाराय, चोखा मेळा बंका जातीनं महार होते. बरं का, चोखोबाराय जातीनं कोण होते? महार होते. एक दिवशीचा प्रसंग सांगतो तुम्हाला. चोखोबाराय पांडुरंगाच्या दारामध्ये भजन करत बसलेले आहेत. दारामध्ये भजन चालू आहे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. पांडुरंगाचं भजन चालू आहे. बडवे मंडळी चोखोबाऱ्याजवळ आले. चोख्या, नीच कुळामध्ये तुझा जन्म आहे, उद्यापासून महाद्वारामध्ये भजन करायचं नाही. कोण म्हणतंय? पुजारी मंडळी, बडवे मंडळी. चोखोबाऱ्या म्हटले काय अडचण नाही, आमचा देव आम्हाला विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. चोखोबाऱ्यानं शेवटचा नमस्कार पांडुरंगाला केला. हे पांडुरंगा, उद्यापासून तुझ्या महाद्वारामध्ये येण्यास मला बंदी घातलेली आहे. कुठेही राहील ना देवा, तुझ्या भजनाच्या व्यतिरिक्त दुसरं काही करणार नाही. चोखोबाऱ्यानं महाद्वार सोडलं. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले. विटेवरल्या परमात्म्याला करमना महाराज.
विटेवरल्या परमात्म्याला करमना. भक्त येत नाहीत त्यावेळेला जगाच्या मालकाला करमत नाही. विटेवरल्या परमात्म्याला करमना. चोखोबारानं महाद्वार सोडलं. चंद्रभागेच्या तीरावरती एका आंब्याच्या झाडाखाली छोटीशी झोपडी केली. चोखोबाराय, सोयराबाई आणि 5 वर्षाचा कर्मवेळा तिघं मायलेकर झोपडीत बसून भजन करायला लागले. दुपारची वेळ झाली. चोखोबारानं हातामध्ये मधुकरीची झोळी घ्यावी, पंढरपुरात जावं, 10-5 घरची मधुकरी गोळा करावी आणि पुन्हा झोपडीमध्ये येऊन खावी. झोपडीमध्ये यावं, तिघा मायलेकरांना जेवावं. अनिल महाराज एक दिवशीचा प्रसंग आहे. काय वाटलं कोण जाणे विटेवरल्या परमात्म्याला. चोखोबारा मधुकरी घेऊन झोपडीमध्ये आले. चोखोबारा मधुकरी घेऊन झोपडीमध्ये आले. विटेवरल्या परमात्म्यानं वीट सोडली आणि चोखोबाऱ्याच्या झोपडीमध्ये परमात्मा प्रगट झाला. झोपडीच्या जवळ परमात्मा आला. चोखोबाऱ्याला हाक मारली, चोख्या. झोपडीचा दरवाजा उघडला. काय रे देवा, आज या गडीबाच्या झोपडीवरती आलास. चोख्या, 8 दिवस झाले बघ तू महाद्वारामध्ये आला नाही, करमत नाही बघ. हेच जा भजना करता. नाही रे देवा, तुझे बडवे मंडळी मला मारतील. नाही येणार भजना करता तुझ्या महाद्वारात. करायचं ते भजन झोपडीत बसून करेल. मधुकरी चोखोबारानं आणली होती. जेवणाकरता बसलेले होते. जगाचा मालक चोखोबाराला बोलतोय, चोख्या आज मला तुझ्या ताटामध्ये जेवायचंय. कोण बोलतोय? जगाचा मालक देव. तुझ्या ताटामध्ये जेवायचंय देवा. बडवे मंडळींनी एक तर तुझ्या महाद्वारातून काढून दिले आणि तुझ्या बडव्या मंडळीला जर कळालं जगाचा मालक चोखोबाराच्या ताटामध्ये जेवलाय, मला जिवंत ठेवणार नाहीत. नाही चोख्या, चिंता करू नकोस, तुझ्या पाठीमागे मी आहे. चोखोबाऱ्याचा नाईलाज झाला आणि जगाचा मालक चोखोबाऱ्याच्या ताटामध्ये जेवणाकरता बसला. गुरुजी बरं का, काय पंगत असेल महाराज बरं का. एका बाजूला सोयराबाई बसल्या, एका बाजूला 5 वर्षाचा कर्ममेळा बसला, एका बाजूला चोखोबारा आहे आणि एका बाजूला जगाचा मालक विटेवरला परमात्मा. जेवण चालू आहे. घडू नये ते घडलं. काही बडवे मंडळी स्नानाच्या निमित्तानं चंद्रभागेवरती आलेले. त्या बडवे मंडळींनी चोखोबाऱ्याच्या ताटामध्ये जेवणारा परमात्मा पाहिला आणि पंढरपुरामध्ये दौंडी दिली बरं का. दौंडीचं अभंग प्रकरणाचे नामदेवरायाचं एक बरं का. चोखोबाऱ्यांची ही घटना पाहिली बडवे मंडळींनी आणि पंढरपुरामध्ये दौंडी पिटवली बरं का. नामदेवराय वर्णन करतात. म्हणती या चोख्याने, म्हणती या चोख्याने देव बाट विला, बैल झुंपायाला जिवे मारा. पंढरपुरामध्ये दौंडी पिटवली. चोख्यानं देव बाटवला, चोख्यानं देव ताटामध्ये जेव घातला, दौंडी पिटवली महाराज बरं. काही बडवे मंडळी आले. चोखोबाऱ्याला ओढत 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 महाद्वारामध्ये आणलं. आपल्या बापाला महाद्वारामध्ये नेऊन नेमकं काय केलं जातंय पाहण्याकरता 5 वर्षाचा कर्ममेळा आला. गर्दीमध्ये घुसला. पाहतो तर काय, 2 बैल आणलेले आहेत. 2 कासऱ्यानं चोखोबाऱ्याला पाठीमागं बांधलंय. एका कासऱ्यानं हात बांधले, एका कासऱ्यानं पाय बांधले. चोखोबारा बैलाच्या पाठीमागं बांधलेले आहेत. कर्ममेळ्यानं पाहिलं, ओळखलं त्यानं आपल्या बापाला मारण्याचा बेत आखलेला आहे. धावत धावत महाद्वारातला कर्ममेळा झोपडीमध्ये गेला आणि आईला बोलतो, आई ग, तुला जर माझ्या बाबाला जिवंत पाहायचं असेल लवकर महाद्वारामध्ये चाल. फाटक्या लुगड्यामधल्या सोयराबाई धावत पळत महाद्वारामध्ये आल्या बरं का. माता मावल्या हो, काय अधिकार होता सोयराबाईचा, लक्ष देऊन ऐका. महाद्वारामध्ये सोयराबाई आल्या आणि भांडायला लागल्या. आजी बरं का, सोयराबाई भांडायला लागल्या. कोणाला? देवाला, मालकाला, बडवे मंडळीला का बैलाला? कुणाला भांडायला लागल्या? देवाला. अधिकार होता. आपण भांडू शकतो का? तो जनाबाई मीराबाई या संतांना अधिकार होता. आपण मालकाला भांडू शकत नाही का? भांडू शकतो? नाही भांडू शकत महाराज बरं का. सोयराबाई भांडायला लागल्या देवाला. अरे देवा, 18 विश्व दारिद्र्य माझ्या कुटुंबावरती दिलंस. कसं बस आम्ही आमचा उदरनिर्वाह करत होतो मधुकरी मागून, ते सुद्धा तुला पाहवलं नाही देवा. काल माझ्या गरीबाच्या झोपडीवरती आलास, माझ्या नवऱ्याच्या ताटामध्ये जेवलास देवा. काल तुला माझ्या नवऱ्यानं भाकर खाऊ घातली,
त्याचा हा उपकार फेडतोस काय? कोण बोलतोय? सोयराबाई. काल तुला भाकर खाऊ घातली देवा, त्याचा हा उपकार फेडतोस? नामदेवरायांनी वर्णन करून ठेवले, सोयराबाईच्या मुखातले वाक्य लिहून ठेवले नामदेवरायानं. देवा पाळिले पोसिले त्याचा हा उपकार, पाळिले पोसिले त्याचा हा उपकार, दुबळीचा भ्रतार मारू पाहसी, माझा नवरा मारायला निघालास काय देवा? बडवे मंडळीनं सोयराबाईला बाजूला केलं, बडवे मंडळीनं सोयराबाईला बाजूला केलं, सोयराबाईला बाजूला केलं. एक चाबूक हाणला, 4 किलोमीटर जाऊन थांबणारे बैल, शेकडो चापकाचे फटके बैलाच्या अंगावरती टाकले. बैल जागचे हलायला तयार नव्हते. का? जगाचा मालक विटेवरला परमात्मा विटेवरनं उतरला होता रे दादा, आणि माझ्या चोखोबाराया करता 2 बैलाच्या समोर उभा ठाकला होता, आणि 2 बैलाची व्यसनी आमच्या परमात्म्यानं हातामध्ये धरल्या होत्या. मला बोलायचा भाव एवढा आहे, आमच्या वारकरी संप्रदायानं कधी याती कुळाचा विचार केला नाही. बुवा विठाला विठाला आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. संतांच्या संगतीमध्ये जो येईल त्याला ते आपल्यासारखं बनवतात. महाराज, आपल्याला मिळालेली एखादी गोष्ट दुसऱ्याला देण्याकरता माणसांच्या अंतःकरणामध्ये दया असावी लागते. ती दया संत महापुरुषाकडे आहे का, याचं वर्णन महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात करतात. दया अंतरात बसे, 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 दया अंतरात बसे. तुझे पाना ते धन, वा, तुझे पाना ते धन से आपना सारी के करी, आपना सारी के करी. तुझे पाना ते धन से, तुझे पाना ते धन से आपना सारी के करी, आपना सारी के वा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात, दयांतरात वसे तुझा भाव तेथे नसे. बरं का, संत महापुरुषांच्या अंतःकरणामध्ये दया असते बघा. बरं का, काय दया होती संत महापुरुषाकडे. प्रत्येक संत महापुरुषाच्या जीवनामधले कितीतरी प्रसंग पाहण्याकरता मिळतील. संत महापुरुषाकडे दया होती बघा. बरं का, आमच्या आळंदी क्षेत्रामध्ये स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी सद्गुरू जोग महाराज नावाचे फार मोठे संत होऊन गेले. एक काळ असा होता या महाराष्ट्रामध्ये, फडकरी परंपरा होत्या गुरुजी, फडकरी परंपरा. या फडावरल्या माणसानं दुसऱ्या फडावर जायचं नाही, हा नियम होता. तुम्ही एखाद्या फडकऱ्याची माळ घातली गळ्यात, त्यांचीच कीर्तन ऐकायची, त्यांचंच दर्शन घ्यायचं, दुसऱ्याच्या दिंडीत सुद्धा जायचं नाही. फडकरी परंपरा होती. परंतु याच महाराष्ट्रामध्ये 1917 साली स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी सद्गुरू जोग महाराज ब्राह्मण कुळामध्ये जन्म होता गड्या. परंतु जोग महाराजांनी विचार नाही केला, हे वारकरी संप्रदायातलं तत्वज्ञान फक्त ब्राह्मण लोकांना द्यायचं असा विचार केला नाही. 4 खांब बरोबर घेतले, 4 खांब 4 जातीचे घेतले. मामासाहेब दांडेकर घेतले, ब्राह्मण कुळातले होते. वैकुंठवासी सद्गुरू बंकट स्वामी महाराज घेतले, ज्यांनी या महाराष्ट्राला ही गायनाची परंपरा दिली, चालीचा खजाना दिला. बंकट स्वामी महाराज राजपूत समाजाचे होते. लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, लक्ष्मण बुवा इगतपुरीकर धनगर समाजाचे होते. आणि मारुतीबा गुरव समाजाचे होते. केला का याती कुळाचा विचार? वारकरी संप्रदायानं कधी याती कुळाचा विचार केला नाही. दयावान संत होते.
जो भेटेल त्याच्यावरती दया करायचे आणि आपल्यासारखं बनवायचे. दया अंतरात बसे दुजा भाव तेथे नसे. काय दया होती गड्या ज्ञानोबरायाची. हा याच नेवाशाला ज्ञानोबरानं ज्ञानेश्वरी सांगितली, लिहिली नाही बरं का? सांगितली, लिहिली कुणाच्या हातानं? बोला. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ज्ञानोबराय ठरवलं असतं तर स्वतःही लिहू शकले असते ज्ञानेश्वरी, परंतु काय दया होती महाराज. बरं का, आपल्याला मिळालेली वस्तू दुसऱ्याला देऊ वाटत नाही माणसाला, परंतु ज्ञानोबरायानं दुसऱ्याच्या हातानं अधिकार दिला सच्चिदानंद बाबाला. शेकडो वर्षे सच्चिदानंद बाबांना जाऊन झाले. आजही या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण परिपूर्ण करत असताना सच्चिदानंद बाबांचं नाव घेतल्याशिवाय ज्ञानेश्वरीचं पारायण पूर्ण होत नाही. हे दया म्हणतात त्याला, दुसरं काही नाही म्हणत. संत श्रेष्ठ नामदेवरायाच्या जीवनामधला अगदी 4 मिनिटातला एक प्रसंग सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी वयाच्या 60 वर्षापर्यंत, बाबासाहेब महाराज वयाच्या 60 वर्षापर्यंत महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. 60 वर्षे वय झालं. आता नामदेव महाराजांनी महाराष्ट्र सोडला आणि पंजाब प्रांतामध्ये गेले. कशाला? हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरता. बरं का गुरुजी, नामदेवरायाचं चरित्र वाचा कधीतरी. संत श्रेष्ठ महिपती महाराजांनी गोड जीवन चरित्र लिहून ठेवलं संत श्रेष्ठ नामदेवरायाचं. महिपती महाराज म्हणतात, संत श्रेष्ठ नामदेव महाराज पंजाबमध्ये गेले. पंजाबमध्ये गेल्याच्या नंतर साऱ्यात अगोदर कुठल्या गावामध्ये गेले त्या गावाचं वर्णन केलेलं आहे. बरं का, अमृतसर पासून 40 किलोमीटर अंतरावरती भूतविन नावाचं गाव आहे गुरुजी. भूतविन नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये गुरुजी संत श्रेष्ठ नामदेवराय गेले. आपल्या पंढरपूर पासून मॅपवरती जर ते गाव पाहिलं, 2200 किलोमीटरचा प्रवास नामदेवरायांनी त्या काळात पायानं चालत चालत काढला. काय धर्मावरती प्रेम होतं महाराज. जुनी मंडळी पायी प्रवास करायची. आता अलीकडं 2 व्हीलर 4 व्हीलर रेल्वे विमान, आमचे कितीतरी बाबा लोक हेलिकॉप्टरने कीर्तन करतात. त्या काळात काय खडतर साधना होती. जुनी मंडळी सांगतात महाराज प्रत्येक भागामध्ये होऊन गेले, पायी येऊन कीर्तन करायची गावात महाराज मंडळी. तसं नामदेवरायांनी 2200 किलोमीटरचा प्रवास करून संप्रदायाचा प्रचार करण्याकरता, धर्माचा प्रचार करण्याकरता त्या भूतविन गावामध्ये गुरुजी बाबा गेले, नामदेव महाराज गेले. जसं आपलं मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे तसं त्या भूतविन गावामध्ये भगवान श्री रामरायाचं मंदिर होतं. रामरायाचं त्या मंदिरामध्ये मुक्काम केला. त्या मंदिराची पूजा करण्याकरता एक माताजी त्या मंदिरामध्ये राहायच्या. त्यांचे पती मरण पावलेले. त्या माताजीचं नाव होतं आडोली माता. आडोली माता आणि त्यांचा 7 वर्षाचा एक मुलगा, दोघं माय लेकरं त्या देवाची सेवा, रामरायाची सेवा करायचे. नामदेव महाराजांना त्या मंदिरामध्ये इतकं करमलं, नामदेव महाराजांनी 14 दिवस मुक्काम त्या मंदिरामध्ये केला. किती दिवस? 14 दिवस मुक्काम केला. 14व्या दिवशी मुक्काम जेवण वगैरे झालं. नामदेवराय महाराज संध्याकाळी झोपत असताना ते आडोली मातेला बोलतात, माताजी 14 दिवस तुम्ही आमच्या मंदिरामध्ये खूप सेवा केली, 2 टाइम खाऊ घातला आम्हाला, उद्या आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. कोण म्हटलं? नामदेव महाराज म्हटले, पुढच्या प्रवासाला आम्ही उद्या निघणार आहोत. ते आडोली मातेनं ठरवलं, संत श्रेष्ठ नामदेव महाराज उद्या आपला आश्रम, आपला मठ सोडून जाणार आहेत. काहीतरी यांना उद्या गोडधोड जेवण केलं पाहिजे, गोडधोड जेवण केलं पाहिजे. झोपताना त्या आडोली मातेनं विचार केला, उद्या नामदेव महाराजांना जेवणाकरता पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा. झोपी गेले महाराज. नामदेव महाराज झोपले, आडोली माता झोपली, 7 वर्षाचा मुलगाही झोपला. बरं का, झोपताना काय विचार केलता? नामदेव महाराजांना पुरणपोळीचा स्वयंपाक उद्या जेवू घालायचा. झोपले महाराज, नामदेव महाराज, आडोली माता, मुलगा. रात्री एक विषारी सर्प त्या आडोली मातेच्या कुटीमध्ये घुसला. विषारी सर्पानं त्या आडोली मातेच्या कुटीमध्ये प्रवेश केला. 7 वर्षाच्या लेकराच्या हातावरती तो साप आला. मुलानं हात असा हलवला, सापानं हाताला दंश केला. विषारी साप होता. 5 मिनिटांमध्ये झोपेमध्येच तो मुलगा गतप्राण झाला, मरण पावला. सकाळी आडोली माता पहाटे 5 वाजता उठली, झाडून घेतलं, सडा सामर्जन केलं, रांगोळी दारामध्ये काढली.
मुलाला आंघोळीला पाणी टाकलं आणि उठवण्याकरता गेली. उठ रे बाळा, उठ, आज आपल्याला नामदेव महाराजांना जेवणाकरता पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे. उठ, मला मदत करायला उठ लवकर. हलवलं त्या मुलाला. मुलगा मरण पावला होता. मुलगा बोलत नव्हता, चालत नव्हता. अडोली मातेच्या लक्षामध्ये आलं, हा मुलगा मरण पावलाय. हाताचं ओळखण तिनं सापाचं पाहिलं. काय अंतःकरण असेल गड्या त्या माऊलीचं. पोटचं लेकरू मेलतं रे दादा, पोटचं लेकरू मेलं होतं, तरी सुद्धा मनामध्ये भाव होता. शेवटचं गोडधोड जेवण नामदेव महाराजांना जीव घालायचं. त्याही अवस्थेमध्ये पोटचा मुलगा मेला होता. मुलाला एका पांढऱ्या वस्त्रामध्ये झाकून एका कोपऱ्यामध्ये खोलीमध्ये नेऊन ठेवलं आणि चुलीवरती पुरण शिजायला टाकलं. कोण माता आहे गड्या, घरामध्ये मुलगा मेलाय आणि संताला जीव घालण्याकरता पुरण शिजवेल, पुन्हा नाही होणार गड्या. चुलीवरती पुरण शिजायला टाकलं. दिवस उगवला. नामदेवरायचं स्नान झालं. ब्रह्ममुहूर्तावरती 8 वाजता नामदेव महाराजांना जेवणाकरता ताट वाढला अडोली मातेनं. 14 दिवस नामदेव महाराज जेवायला बसले की तो मुलगा येऊन बसायचा जेवायला. नामदेव महाराजांना जेवणाकरता ताट वाढलं. अडोली मातेला नामदेव महाराज बोलतात, माताजी आज एकच ताट आणलंय, दुसरं ताट का नाही आणलं? मुलगा कुठे आहे तुमचा? अडोली माता बोलते, बाबाजी मुलगा बाहेर खेळायला गेलाय. नाही, 14 दिवस तो माझ्याबरोबर जेवण करत होता, आज सुद्धा तो आल्याशिवाय मी जेवण करणार नाही. अडोली मातेचा नाविलाज झाला. आई ती आई असते रे दादा, मुलावरती प्रेम किती करते फक्त त्या आईला विचारा. महाराज, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. बरं का, आई निस्वार्थ प्रेम करत असते मुलावरती. आईचा हुंदका बाहेर पडला, डोळ्यातून अश्रूला वाट मिळाली. ती माता बोलते, बाबा नामदेव बाबा, माझा एकुलता एक मुलगा रात्री मरण पावला, कधी साप आला चावून गेला कळलं नाही. नामदेव महाराज बोलतात, बरं का, फार महत्वाचं नामदेव महाराज बोलले, माताजी असं नाही होऊ शकणार. 14 दिवस तुम्ही आम्हाला खाऊ घातलं, 15 दिवशी आम्ही जाण्याकरता निघालोत आणि तुमचा मुलगा मरण पावला, हे शक्य नाही. आम्हा संतांच्या जीवनामध्ये हे भूषण नसेल, आम्हाला दूषण लागेल. ज्या दिवशी या नामदेवरायाचं जीवनचरित्र लिहिण्याकरता घेतलं जाईल, इतिहासामध्ये जीवनचरित्रामध्ये नोंद होईल. 14 दिवस नामदेव महाराज एका घरी मुक्कामाला थांबले होते, एका राम मंदिरामध्ये मुक्कामाला थांबले होते. जाण्याकरता निघाले, त्या दिवशी त्या घरातला मुलगा मरण पावला. हे आम्हा संत जीवनाला दूषण असेल. आम्हाला दूषणाचं जीवन जगायचं नाही, आम्हाला भूषणाचं जीवन जगायचंय. कुठे तुमचा मुलगा, कुठे तुमचा मुलगा म्हटल्यानंतर अडोली मातेनं नामदेव महाराजाला ज्या ठिकाणी तो मुलगा ठेवला होता त्या ठिकाणी नेलं. काही संताचं जीवन होतं. त्या मुलाचं पूर्वाश्रमीचं नाव दुसरं काहीतरी होतं. नामदेव महाराजांनी गुरुजी त्या मुलाला हाक मारली, एक नवं नाव देऊन टाकलं. सच्चिदानंद बाबाचंही तसंच आहे. अडोली मातेच्या त्या मुलाला संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी मेले माणूस जित उठविले, हे संताचं जीवन आहे. हाक मारली, बरं का, त्या मेलेल्या मुलाला नामदेव महाराजांनी हाक मारली. त्या भागामध्ये हिंदी बोलावी लागत होती. नामदेव महाराजांनी मुखातले शब्द बाहेर काढले, बाबा भोरदास, बाबा भोरदास उठिए, बाबा भोरदास उठिए, बाबा भोरदास उठिए. तिसरी हाक त्या मुलाच्या कानावरती पडली आणि मेलेला मुलगा उठून बसला. मेलेला मुलगा उठून बसला. नामदेवरायाचे चरण धरले. ती अडोली माता बोलते, बेटा तू मरण पावला होतास, तुझ्या हाताला सापाना दंश केला होता, नामदेव महाराजांनी तुला जिवंत केलंय. इथून पुढचं जीवन तू नामदेव महाराजांच्या संगतीमध्ये जगायचंय. इथून पुढे तू नामदेव महाराज सांगतील तेच करायचे. आणि तिथून पुढे बरं का, संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी जसं ज्ञानोबांना ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिहून काढली, तसं पंजाब प्रांतामध्ये शीख धर्मियांचा धर्मग्रंथ आहे गुरुग्रंथ साहिबा. त्या गुरुग्रंथ साहिबामधले पद संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी मुखातून म्हटले आणि त्या बाबा बोहोरदास महाराजांनी लिहून काढले. आणि वयाच्या 85व्या वर्षी संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी गुमान गावामध्ये देह ठेवला.
आणि तिथून पुढचा परमार्थ नामदेव महाराजांची परंपरा त्या बाबा बोरदास महाराजांनी चालू ठेवली. मला बोलायचा भाव एवढा आहे, दया अंतरात वसे. अंतरामध्ये अंतःकरणामध्ये दया होती. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या 14 दिवस त्या आडोली मातेचं अन्न खाल्लं होतं. त्या 14 दिवस खाल्लेल्या अन्नाच्या बरं का उपकारातून उतराई होण्याकरता मेलेला मुलगा जिवंत केला. याला म्हणतात दया. दया अंतरात वसे, तुझा भाव ते नसे. उदारपणे उदार, एका जनार्दनी निर्धार. आपणासारखे करीती या ते कुळ नाही चित्ती. विठोबार कुमारी तुझे विठोबार कुमाई चला टाळी वाजवा बसलेली मंडळी. हरी विठोबार माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली. उदारपणे उदार, एका जनार्दनी निर्धार. आपणासारखे करीती या ते कुळ नाही चित्ती. आता मध्ये अवकाश. अभंगाच्या 3 चरणाचा आपण भाव पाहिलेला आहे. मी असं नाही म्हणणार एका चरणाचा भाव पुढच्या वर्षी पाहू. अगदी आपल्या संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाच्या 3ही चरणाचा भाव पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा भगवान श्री मच्छिंद्रनाथाच्या चरणी समर्पित करत असताना सुंदर असा सोहळा या ठिकाणी चालू झालेला आहे. सर्वांना माझी कळकळीची विनंती असेल, हिंदू धर्माचा प्रचारक प्रसारक या नयानं तुका म्हणे सत्य कारमा व्हावे साह्य घातली अभय नरका जाणे. सुंदर असा सोहळा या ठिकाणी चालू झाला. युवलेस रोप बरं का लावलंय, तुम्ही रोप लावलंय बरं का, त्याचा वेल गगनापर्यंत जाईल. जसं सप्ताहाचं पहिलं वर्ष आहे, 12वं वर्ष यावं, 25वं यावं, 50वं यावं आणि हा सोहळा 100 वर्षापर्यंत असा चालू राहावा ही मच्छिंद्रनाथाच्या चरणी प्रार्थना करतो बरं का महाराज. सर्वांनी सहकार्य केलं बरं का, सर्वांनी सहकार्य करा. फुल न फुलाची पाकळी याच्यामध्ये आपली ज्ञानयज्ञ आहे महाराज, याच्यामध्ये नामयज्ञ आहे, आपली आहुती याच्यामध्ये टाका एवढी प्रार्थना सर्वांना करतो. आदेशनाथ महाराजांच्या आता मी ती महाराज सुद्धा पाहिले नाही बरं का. असे फोटो, हा फोटो कोण त्यांचाच आहे का? नाही त्यांचं. असं मला वाटलं फोटोले होते बाबा. हां म्हणून माऊलींनी फोन केला मला 1 महिन्याभरापूर्वी. म्हटले अंतरकर महाराज एक कीर्तनाची सेवा करा. म्हणून त्यांच्या आज्ञेनुसार, महाराजांच्या आज्ञेनुसार, बाबांचे आदेश बरं का शिरसावंदे मानून मी इथपर्यंत आलो. ही सर्व मंडळी आमची गुरुजी, आमचे किशोरजी महाराज शेळके बाबा, प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी, अनिल महाराज टेकुडे महाराज, आमचे राजेंद्र महाराज कातकडे महाराज, मतकर बाबा, हनुमान महाराज, सर्वांनी सुंदर साथ केली. सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. शिष्टीमूल्य दादांना सुद्धा धन्यवाद देतो आणि झालेली सेवा याच ठिकाणी परिपूर्ण करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.